शरीर सुखासाठी हापापलेला मुकेश झाला बेभान। पत्नी 3 मुलांना संपून बनला क्रूर सैतान। दिनांक 10 नोव्हेंबर रोजी इटावामध्ये एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली। या दुर्दैवी घटनेत पत्नी आणि 3 मुलांचा मृत्यू झाला, तर पती रेल्वे रुळावर पडूनही बचावला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले तेव्हा तो रडत होता। आपण कर्जाला, घरगुती कलहाला वैतागलो होतो, या त्रासाने आत्महत्या करणार होतो। तेव्हा पत्नी म्हणाली, आम्हाला एकटे सोडून जाऊ नका, सोबत घेऊन जा। त्या तिघांचा तर जीव गेला, पण रेल्वेच्या रुळावर पडलो तरी माझा जीव वाचला। मी जगून काय करू असे म्हणत तो रडू लागला। हे पाहून सर्वांनीच हळहळ व्यक्त केली। बिचारा। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन निगराणीखाली ठेवले, तेव्हा मात्र तो बिचाराच किती नराधम आहे हे पोलिसांना कळून चुकले आणि एक अत्यंत नियोजनबद्ध खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले। या शांत डोक्याने केलेल्या हत्याकांडाचे उपलब्ध माहितीच्या आधारे केलेले कथारूप। कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालपुरा तिराहे येथे सराफ व्यावसायिक मुकेश वर्मा, वय वर्षे 50, हा कुटुंबासह राहतो। मुकेश दिल्लीत सोने खरेदीचे काम करत होता। तो दर 8 ते 10 दिवसांनी फक्त घरी येत असे। हे एक सधन परिवार होते। सारे सुखे त्यांच्यासमोर हात जोडून उभी होती। मुकेशचा स्वभाव थोडा शौकीन होता। त्याचा पहिला विवाह 2003 मध्ये झाला होता। या दाम्पत्याला एक मुलगी झाली। तिचे नाव भव्या असे ठेवण्यात आले होते। त्याच्या पत्नीला कर्करोगाने घेरले आणि ती 2005 मध्ये मरण पावली। अवघा 2 वर्षात संसार मोडला होता। पोटाला एक चिमुकली होती। सर्वांच्या विचाराने मुकेशने दुसरे लग्न केले। दुसरी पत्नी रेखाने संसार हातात घेतला। या दाम्पत्याला काव्य व अभिष्ट अशी 2 अपत्ये झाली। सध्या पत्नी रेखा वर्मा, वय वर्षे 45 व 3 मुले भव्या, काव्या व अभिष्ट यांच्यासोबत मुकेश राहत होता। भव्या दिल्ली विद्यापीठातून BCom करत होती। दिवाळीला ती घरी आली होती। लहान मुलगी काव्या 12वीत शिकत होती। सारे काही सुरळीत सुरू होते। सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी मुकेश वर्माने 112 क्रमांकावर माहिती दिली की त्याच्या कुटुंबातील पत्नी व 3 मुलांनी आत्महत्या केली आहे। तो आता आत्महत्या करणार आहे, इतके सांगून त्याने आपला मोबाईल बंद केला। पण या फोनमुळे पोलीस यंत्रणा सक्रिय झाली। मुकेश वर्माचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी तातडीने हालचाल सुरू केल्या। दरम्यान रेखा वर्मा यांच्या मोबाईलवरही आत्महत्या करत असल्याचा स्टेटस दिसू लागल्याने नातेवाईक, मित्रपरिवार, ओळखीचे लोक घाबरले होते। या हसत्या खेळत्या घरात अचानक असे काय घडले की ज्यामुळे सर्वांनीच जीव द्यावा चर्चेला उताला होता। दरम्यान रेल्वे स्टेशनमधील चौकीतून माहिती मिळाली की सराफ व्यावसायिक मुकेश वर्माला रेल्वे रुळावरून ताब्यात घेतले आहे। म्हणजे या घटनेत पत्नी व 3 मुलांचा मृत्यू झाला, तर पती रेल्वे रुळावर पडून बचावला होता। लोक हळहळ व्यक्त करू लागले होते। पोलिसांनी मुकेशला ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा त्याने वेगळेच सांगितले की आपल्यावर झालेले कर्ज आणि व्यवसायात झालेल्या फसवणुकीमुळे आपण संपूर्ण कुटुंबाची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न केला। त्याच्या घराच्या एका बाजूला त्याची पत्नी आणि 3 लहान मुलांचे मृतदेह पडलेले आढळून आले, तर इटावा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावरून आत्महत्येचा प्रयत्न करताना त्याचा जीव वाचला होता। पत्नी मुलांना मारले, मग आपण रेल्वेखाली जीव द्यायला का आला? रेल्वे रुळावर पडून तो कसा वाचला याचा उलगडा करता करता पोलिसांना एक माहिती मिळत गेली होती। मुकेशने सांगितले की आधी त्याने पत्नी व 3 मुलांचा जीव घेतला, आता त्याला स्वतःला मारायचे होते, पण इथेही नशिबाने दगा दिला। हे कसे झाले तर तो धावत्या मरुधर एक्सप्रेसच्या पुढे नव्हे, तर स्टेशनवर थांबलेल्या मरुधर एक्सप्रेसच्या पुढे रेल्वे रुळावर पडल्याचे उघड झाले। त्यामुळे झाले काय की ट्रेन स्टेशनवरून पुढे सरकताच थोड्या अंतरावर चालकाची नजर रुळावर पडलेल्या मुकेशवर पडली आणि त्याने ट्रेन थांबवली। रेल्वे चालकाने ही खबर पोलिसांना दिली आणि पोलिसांनी मुकेशला रेल्वे रुळावरून ताब्यात घेतले। त्याचा जीवही वाचला होता। सर्वसाधारणपणे पाहिले तर हेच चांगले झाले होते, पण मृतदेहाचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले तेव्हा त्या तिघांचे मृत्यू 10 नोव्हेंबरच्या मध्यरात्री किंवा पहाटे झाल्याचेही उघड झाले आहे। यानंतर तो दिवसभर लोकांशी गप्पा मारत टाइमपास करत राहिला होता। दिवसभरात त्याचे वागणे अगदी सर्वसाधारण होते। या काळात
त्याने घरातून सर्व मौल्यवान वस्तू गायब केल्या होत्या आणि दिनांक 11 रोजी रात्री त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता। याचा अर्थ पत्नी आणि मुलांच्या मृत्यूनंतर तब्बल 15 ते 16 तास तो मोकाट फिरत होता। हे सगळे संशयास्पद होते। पोलिसांसमोर एक हकीकत तयार होती जी मुकेशने सांगितली होती, पण तो काहीतरी निश्चितपणे लपवत होता। त्यामुळे जी लपवलेली हकीकत होती ती दुसरी हकीकत शोधणे हे पोलिसांसाठी आव्हानाचे होते। मुकेशच्या म्हणण्यानुसार त्याने पत्नीला सांगितले की त्याला मारायचे आहे। यावर पत्नीने त्याला असे करू नका म्हणून समजावले होते, पण तो अस्वस्थ होता। गेल्या 8 वर्षात त्याने खूप सोसले होते आणि आता त्याला जगण्याची इच्छा उरली नव्हती। त्याला व्यापारात नुकसान झाले होते, त्याच्या भावानेच त्याला फसवले होते, नातेवाईक त्याचा अपमान करत होते। हे सगळे त्याला नकोसे झाले होते। तो हतबल होता। हे पाहून त्याच्या पत्नीने त्याला साथ देत, तुम्ही आम्हा सर्वांना सोबत घेऊन जा, आम्हाला तुमच्याशिवाय कोणी आधार नाही, मुले मोठी होत आहेत, त्यांचा खर्चही आहे, त्यामुळे तुम्ही नसाल तर आम्हालाही जगण्यात अर्थ वाटत नाही, असे ते म्हणाली। त्यानंतर मुकेशने विचार केला, आपल्या मागे आपल्या मुलाबाळांचे काय होणार, म्हणून त्याने सर्वांसह आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला। करवा चौथच्या 1 दिवस आधी ते सगळे आत्महत्या करणार होते, पण पत्नीच्या सांगण्यावरून त्याने जणू मरणच पुढे ढकलले। त्याच्या पत्नीने अनेक वेळा गळफास घेण्याचा प्रयत्न केला, पण ती अयशस्वी झाली होती। त्यामुळे 1 दिवस त्यानेच पत्नी मुलांना झोपेच्या गोळ्या दिल्या। त्यानंतर त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला। तिने मुलांचा झोपेतच गळा दाबला होता। यावेळी मुलांचे डोळे उघडले आणि विचारले, पप्पा तुम्ही काय करत आहात? यावर मुकेश म्हणाला की तुला सोबत घेऊन जात आहे, तुला एकटे सोडू शकत नाही, आपल्याला फासावर लटकवता येणार नाही, तेव्हा तुम्हाला मारून मी रेल्वेतून उडी मारून आत्महत्या करणार आहे। चौघांचाही जीव घेतल्यानंतर तो ट्रेन समोर पडून राहिला, मात्र बचावला। खून प्रकरणानंतर मुकेशने एरिया मॅजिस्ट्रेट नगर अमित कुमार सिंग यांच्या CUG व्हॉट्सअप नंबरवर 2.5 पानांची सुसाईड नोटही पाठवली होती। दरम्यान 4ही मृतदेहावर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले। सुसाईड नोटच्या आधारे मुकेशच्या कुटुंबातील लोकही पोलिसांच्या रडारवर आले आहेत। ही हत्या करणारा मुख्य आरोपी मुकेश वर्मा याची पोलिसांनी तुरुंगात रवानगी करण्यात आली। या हत्येमागे कोण आहेत, त्यांच्यावर आता कारवाई करण्याची तयारी पोलिसांकडून सुरू करण्यात आली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कौटुंबिक कलह, आर्थिक संकट आणि कुटुंबातील सदस्यांकडून होणारे टोमणे हे या खुनाची प्रमुख कारणे आहेत। मुकेश वर्मा यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या मृत्यूचे ते कारण बनले असे प्रथमदर्शनी दिसत आहे। यातून आणखी काही निघू शकते का, याचा तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी या ठिकाणी नमूद केले होते। दिनांक 10 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून मुकेश वर्माने हालचाली सुरू केल्या। त्याने रात्रीच पत्नी रेखा वर्मा, मुलगी भव्या, काव्या आणि मुलगा अभिष्ट यांची झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या। त्यामुळे ते चौघे गाढ झोपेत होते। पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान त्याने पत्नी आणि 3ही मुलांची गळ आवळून हत्या केली। त्यानंतर सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास तो घरातून निघून गेला आणि दिवसभर शहरात फिरल्यानंतर रात्री 8:20 सुमारास पत्नीच्या फोनवर स्टेटस लिहून त्याने आत्महत्या करत असल्याचे नमूद केले। त्यानंतर हा मेसेज आणि सुसाईड नोट लिहून CO सिटीला व्हॉट्सॲपवर पाठवल्यानंतर मुकेश रेल्वे स्टेशनवर गेला। येथे त्याने मरुधर एक्सप्रेसच्या इंजिनखाली पडून आत्महत्येचे नाटक केले। यावेळी GRP आणि RPFने त्याला आत्महत्येचा प्रयत्न करताना पकडले होते। सुमारे 15 ते 16 तास मृतदेह तेथे पडून राहिले, कारण मुकेशने पोलिसांनी पकडल्यानंतर मृतदेह घरात पडल्याची माहिती दिली। संशयित आरोपी मुकेशला सैपही परिसरातील माहौला गावातील मध्यवर्ती कारागृहातील 100 ट्रायल बॅरेकमध्ये ठेवण्यात आले। जेव्हा नवीन कैदी कारागृहात येतात तेव्हा त्यांना त्याच बॅरेकमध्ये ठेवले जाते आणि सुमारे 10 दिवस निगराणीखाली ठेवले जाते। दरम्यान त्याचा आजार, त्याच्या वर्तणुकीशी संबंधित चाचण्या आधी तपासल्या जातात। त्यानंतर त्यांना सामान्य बॅरेकमध्ये ठेवले जाते। या निगराणीमध्ये मुकेश हा अत्यंत थंड डोक्याचा गुन्हेगार असल्याचे दिसून आले। तो केवळ नैराश्याचे नाटक करत आहे। तसेच मुकेश रविवारी ते सोमवार या कालावधीमध्ये एका अज्ञात क्रमांकावर सतत फोन करत असल्याचेही तपासात समोर आले आहे। पोलिसांनी त्या क्रमांकाची चौकशी केली असता तो क्रमांक मुकेशच्या कुटुंबातील सदस्य
आणि मित्राचा नसल्याचे निष्पन्न झाले। मग हा नंबर कोणाचा? तेव्हा हा नंबर जालौन जिल्ह्यातील स्वातीचा असल्याचे निष्पन्न झाले। बुधवार दिनांक 13 रोजी दुपारी 1च्या सुमारास स्वाती गुप्तपणे एका वकिलाला भेटण्यासाठी कोर्टात येणार होती। या माहितीवरून पोलिसांनी तिला सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर चौराहा पुलाखालून अटक केली। ताब्यात घेतल्यानंतर तिने सांगितले की 11 नोव्हेंबरला एकादशीला मुकेश सोबत खाटू श्यामला जाण्याचा प्लॅन होता। मुकेशने तिला शताब्दी ट्रेनने इटावाला जाण्यासाठी तिकीट बुक केले होते। मुकेश तिला घेण्यासाठी स्कूटीवर स्टेशनवर पोहोचला होता। तेथून त्याने तिला रोडवेज बस स्टँडवर नेले आणि कानपूरला जाणाऱ्या बसमध्ये बसवले। रात्री तिला रेखा, भव्या, काव्या व अभिष्ट उर्फ आदी यांचा खून झाल्याची माहिती मिळाली। हे समजताच दिनांक 12 नोव्हेंबरला तिने कानपूरहून टॅक्सी बुक केली व मुकेशला भेटण्यासाठी कोर्टात पोहोचली। बराच वेळ वाट पाहिल्यानंतर मुकेश कोर्टात पोहोचला तेव्हा तिने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र मुकेशने तिला ओळखत नसल्याचे नाटक केले। यानंतर स्वाती तिथून कानपूरला परत गेली आणि तिने मोबाईल बंद केला। त्यानंतर ती वकिलांना भेटण्यासाठी आली असता पोलिसांच्या हाती लागली। आता पोलिसांसमोर एक नवीनच कथा उलगडली। मुकेशचा पहिला विवाह झाला, त्याचे सासरवाडीला जाणे येणे होते। मुकेश सराफ व्यावसायिक होता, धनाढ्य होता, त्यामुळे तो सासरवाडीकडील सर्वांनाच माहीत होता। त्याची सर्वांशी ओळख होती। पहिल्या पत्नीच्या नातेवाईकांपैकी स्वाती सोनी हिच्याशी मुकेशचा परिचय झाला होता। स्वाती थोडी चंचल आणि नखरेल असल्याने मुकेशची नजर तिच्यावर खिळली होती, पण ती विवाहित असल्याने तो जपून पावले टाकत होता। दरम्यान 2 वर्षात त्याच्या पत्नीचे निधन झाले। लहान मुलगी असल्याने त्याच्या घरच्यांनी विचार विनिमय करून त्याचा दुसरा विवाह केला। दुसरी पत्नी समजूतदार मिळाल्याने त्याचा संसार सुखात सुरू झाला होता। तिने आपल्या सावत्र मुलीला सख्या मुलीप्रमाणे सांभाळले होते। मुकेशला घरची काही चिंता नव्हती, पैशा अडक्याचीही काही काळजी नव्हती। तो व्यवसायाच्या निमित्ताने दुसऱ्या शहरात जात असे तेव्हा फक्त व्यवसायाच्याच भेटीगाठी होत नव्हत्या, तर तो सुंदर ललनांच्या भेटीतही रमत होता। दरम्यान त्याला पुन्हा एकदा स्वाती सोनी भेटली। दोघांची आधीच ओळख असल्याने त्यांचे बोलणे झाले। तो तरुण स्वातीकडे आकर्षित झाला होता। तिचे बिनधास्त वागणे, लाडीक बोलणे त्याला घायाळ करू लागले होते। दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले असल्याने दोघांच्या गप्पा गोष्टी रंगू लागल्या होत्या। रोज न चुकता एकमेकांना कॉल करू लागले होते, मेसेज पाठवू लागले होते, लाडीक गप्पा रंगू लागल्या होत्या। घसट वाढत गेली होती। बोलता बोलता तिने नवऱ्याबद्दल सांगितले। ती नवऱ्यावर नाराज होती, पण पोटाला एक मुलगा असल्याने तिला संसार करण्याशिवाय पर्याय नव्हता। पण नवऱ्यावर अवलंबून न राहता आपले काहीतरी स्वतंत्रपणे करण्याचा विचार तिचा सुरू होता। हे तिने मुकेशला सांगितले तेव्हा त्याने तिला आधार दिला। काही काळजी करू नकोस, सगळे ठीक होईल असे सांगितले। तुला काही मदत लागली तर मला सांग असेही तो म्हणत होता। दोघातील संबंध जास्तच घट्ट होत चालले होते। कधी कधी ती इतक्या रागात म्हणायची, तो मी फक्त मदत करतो म्हणता, पण मी काय करू हे सांगत नाही। मला काहीतरी व्यवसाय वा नोकरी करता येऊ शकेल का सांगा? तो सांगतो म्हणून वेळ मारून यायचा। एक दिवस मात्र त्याने खडा टाकून पाहिला। व्यवसायाबद्दल बोलायचे तर निवांत वेळ पाहिजे, फोनवर कसे बोलता येईल? तो म्हणाला, मग काय करूया? तिने भाबडेपणाचा आव आणत विचारले, आपण निवांत भेटून बोलू, चालेल का? त्याने तिचा अंदाज घेत विचारले, हो चालेल की, पण भेटायचे कुठे? मी येईन तुझ्याकडे. नको नको, माझा नवरा संशय आहे, घरी येऊ नका. तू येणार का इकडे? तिकडे येणे नाही हो जमत. नवऱ्याला काय सांगू? मग मी आलो आणि हॉटेलवर थांबलो तर येणार का भेटायला? त्याने मुद्द्याला हात घातला. त्याने कोणतेही आडेवेडे न घेता होकार दिला. तसा तो तयारीला लागला. 2 दिवसात तो त्याच्या शहरात पोहोचला. आधीच त्याने तिला येणार असल्याचे सांगितल्याने ती त्याला भेटण्यासाठी उत्सुक होती. त्याने तिला हॉटेलचा पत्ता दिला. ती हॉटेलवर पोहोचली. त्याने तिचे प्रेमाने स्वागत केले. तिचा हात धरून तिला रूममध्ये नेले. तीही त्याला बिलगून चालत होती. रूममध्ये जाताच त्याने तिला मिठीत घेतले. आय लव्ह यू स्वाती, किती तडपवलंस मला, असे म्हणत त्याने तिला घट्ट मिठी मारली. तुम्ही नाही का मला त्रास दिला, असे लाडीकपणे बोलत तिने त्याच्या ओठावर ओठ टेकले. तिचे ओठ ओठात दाबून धरत तो चूषण करू लागला. त्याचे हात तिच्या मांसल मौशार देहावरून फिरत होते. तिच्या हाताने त्याच्या भोवती विळका घातला होता.
आवेगाने चुंबन घेत ते बेडवर कलंडले. मिठी आवळत होती. चुंबनाचा आवेग वाढला होता. त्याचे हात तिच्या मांसल शरीराला कुस्करत होते. दोघेही भुकेल्या जनावरांसारखे एकमेकावर तुटून पडले होते. पाहता पाहता अंगावरील कपड्याचा अडसरही दूर झाला होता. दोघे एकमेकाला भरभरून देत होते आणि घेतही होते. संबंध दिवस काम क्रीडा करण्यात आणि समागमात तरंगून गेला. दोघांना हवे ते मिळाले होते. नोकरी व्यवसायाचे कारण असले तरी भेटीचे मुख्य काम झाले होते. दोघे तृप्त झाले होते. पण या चोरट्या प्रणयाने ते दोघेही हरकून गेले होते. हे सुख वारंवार हवे असे त्यांना वाटू लागले होते. तिचे मदमस्त शरीर, नकरेल स्वभाव, कामुक बोलणे, बिनधास्त प्रणय त्याला आवडला होता. तो तिच्यावर फिदा झाला होता. तर त्याच्याशी संबंध ठेवण्यात सगळे सुख आहे हे तिच्या ध्यानात आले होते. दोघांच्या भेटीगाठी वारंवार होऊ लागल्या होत्या. पण नेहमी हॉटेलवर भेटणे कठीण होत होते. अखेरीस त्याने तिला कानपूरमध्ये येऊन राहण्यास सांगितले. ती तयार झाली. मग मुकेशने तिला कानपूरच्या सी ब्लॉक वर्ल्ड बँक घर क्रमांक 216 येथे भाड्याने फ्लॅट घेऊन दिला. तिथे ती मुलासह राहू लागली. तसेच मुकेशने तिला कानपूरच्या खाडेपूर येथे सराफी दुकान सुरू करून दिले. स्वतःचे आता दुकान सुरू झाले होते. ती स्वावलंबी झाली होती आणि पतीपासून मिळणारे सारे सुख मुकेश तिला देत होता. पण हा सगळा कारभार मुकेशने चोरून केला असला तरी सोन्यात कमी जाणवल्यानंतर त्याच्या भावांना संशय आला. मुकेशने इतक्या सोन्याचे काय केले हे कोणाला समजेना. अखेरीस मुकेशने स्वातीला दुकान घालून दिले होते. त्यासाठी भांडवल म्हणून सोने आणि काही रक्कम वापरल्याने भावांना सांगितले. या वयात त्याने केलेला हा उद्योग भावांना पटला नाही. त्यातून भावाभावात कुरबुरी सुरू झाल्या होत्या. दुसरीकडे तो वारंवार परगावीच राहू लागला होता. यामागचे कारण त्याच्या पत्नीला समजले. ती चिडली आणि घरातही कुरबुरी सुरू झाल्या. गेल्या 2 वर्षात मुकेशचे भाऊ आणि पत्नी यांच्याबरोबर वारंवार खटके उडत होते. पण आता मुकेशला कोणाचीही फिकीर नव्हती. त्याला स्वतःच्या मिठीत राहायचे होते. पण पत्नी, मुले, भाऊ हे काही त्याला सोडणार नव्हते. यातून सुटका कशी करून घ्यायची याचा विचार करता करता त्याला एक अमानुष विचार सुचला. त्यातूनच त्याने आपल्या पत्नीसह 3 मुलांची हत्या करण्याचा प्लॅन केला. पण यातून सुटका करून घेण्यासाठी पत्नी मुलांनी आत्महत्या केली आणि आपणही आत्महत्या करणार असल्याचा बनाव करण्याचे त्याने ठरवले. त्यामुळे त्याने केलेले खून या आत्महत्या वाटतील आणि तो आत्महत्या करता करता बचावल्यामुळे त्याच्याबद्दल सगळ्यांना सहानुभूती वाटेल. सगळे वातावरण निवळले की स्वातीसोबत आरामात राहता येईल असा विचार त्याने केला होता. केवळ शरीर भोगासाठी जन्माची सोबतीन आणि पोटच्या 3 मुलांचा जीव घ्यायला तो तयार झाला होता. त्यांनीच सैतानाने तो प्लॅन तडीसही नेला होता. पण पोलिसांच्या चाणाक्षपणाने त्याचे क्रूर कृत्य उघड झाले होते. या चौघांच्या हत्या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग होता का? स्वातीला ताब्यात घेतले असून ते या प्रकरणात सहभागी होते का याचाही तपास केला जात आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी मुकेश व स्वाती या दोघांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.